नमस्कार जैन विद्यार्थी मित्र हो. तुम्ही 10-12 वर्षापासून तुम्ही इंग्लिश ग्रामर शिकलात. टेन्सेस, रूल्स, ॲक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस सगळं केलं. पण आजही कॉन्फिडेंटली इंग्लिश बोलता येत नाही. बरोबर आहे ना? आणि खरं सांगू का, प्रॉब्लेम तुमच्यात नाही आहे. प्रॉब्लेम तुम्ही ज्या पद्धतीने, ज्या मेथडने, ज्या सिस्टमने म्हणजे शिकलेत ना, तर त्या सिस्टममध्ये आहे. आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे, जी कदाचित तुमचा इंग्लिश शिकण्याचा आत्तापर्यंतचा जो माइंडसेट आहे आणि अप्रोच दोन्ही पण बदलून टाकेल. आपण सगळे लहानपणी मराठी कसं शिकलो? कोणी आपल्याला ग्रामर शिकवलं होतं का? कोणी सांगितलं होतं का की हे प्रेझेंट टेन्स आहे, हे पास्ट टेन्स आहे? नाही ना. आपण काय केलं? फक्त ऐकत गेलो. आई वडिलांचं, मोठे भाऊ बहीण असेल त्यांचं, आजूबाजूच्या लोकांचं, आणि हळूहळू आपण काय केलं? इमिटिएट केलं. म्हणजे काय? रिपीट केलं आणि बोलायला लागलो. सेम थिंग गोज विथ द इंग्लिश. लँग्वेज ही काही एक सब्जेक्ट नाही आहे. भाषेच्या अननेसेसरी तुकड्यांविषयी अभ्यास करून मग बोलणं हे म्हणजे भाषा अवगत करणं नाही आहे. ते भाषेविषयी फक्त लर्निंग करणं आहे. ठीक आहे? लँग्वेज ही काही सब्जेक्ट नाही आहे. आपल्याला इंग्लिश ॲज अ स्किल म्हणून शिकायचं आहे. सब्जेक्टमध्ये तुम्हाला रूल्स जे आहेत ना, तर ते शिकवले गेलेले रूल्स, त्याचे एक्सेप्शन्स, तुमचं नॉलेज वाढलं, पण तुमचं स्किल नाही वाढलं. ठीक आहे? तर स्किलसाठी आपल्याला म्हणजे प्रॅक्टिस करणं महत्त्वाचं आहे, पण कशा पद्धतीने करायचं आहे ते पण देखील महत्त्वाचं आहे. आता इथे स्टुडंट्स जे आहे ना, तर ती सगळ्यात मोठी चूक करतात. ती म्हणजे काय की इंग्लिशला सब्जेक्ट समजून बसतात, इंग्लिशला ते लँग्वेजसारखं ट्रीट करत नाही, आणि ग्रामरला भगवद्गीता समजतात आणि ग्रामरच्या रूल्समध्ये अडकून पडतात. आणि ट्रूथ काय माहिती आहे का, की फ्लुएन्सी येते एक्सपोजरने, ग्रामरच्या डीप ॲनालिसिसने येत नाही. मी तुम्हाला एक सिम्पल एक्झाम्पल देतो. जर तुम्हाला स्विमिंग शिकायचं आहे, ठीक आहे, म्हणजे तुम्हाला एक ट्रेनर आहे आणि ट्रेनरनं तुम्हाला स्विमिंग शिकवण्याचं काय केलेलं आहे की त्यांनी पण केलेलं आहे. मग आता ते तुम्हाला फिजिक्सचे रूल शिकवतील का? की पाण्याची डेन्सिटी किती असते, किती अँगलमध्ये तुम्ही हात मारायला पाहिजे, किती याच्यात करायला पाहिजे, राईट? तुम्हाला 6 महिने पाण्यात न उतरू देतात. त्यांनी काय केलं? फक्त तुम्हाला सगळे फिजिक्सचे रूल, पाण्याची घनता, त्याचा पाण्याचं सूत्र काय आहे, काय नाही, ते सगळं तुम्हाला सांगितलं. 6 महिने तुम्हाला पाण्यात उतरूच दिलं नाही आणि डायरेक्ट एक दिवस तुम्हाला डायरेक्ट समुद्रामध्ये काय केलं? ढकलून दिलं. बुडणारच ना तुम्ही, राईट? तुम्हाला कधी प्रॅक्टिससाठी त्या पाण्यात उतरूच दिलं नाही. इंग्लिश जो आहे ना, इंग्लिश असा प्रकार आहे की तुम्हाला ॲनालिसिसने येणार नाही. त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावंच लागणार आहे. आणि तुम्ही किती ग्रामर वाचा, ग्रामर शिकून जर इंग्रजी यायची असती तर इतक्या दिवसातच आली असती. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगत असतो आणि आताही सांगतो की इंग्रजी बोलायला शिकायचं असेल तर व्याकरण शिकायची गरज नाही. आता तुम्ही म्हणाल की सर ग्रामर युजलेस आहे का? मग नाही, ग्रामर युजलेस नाही आहे, पण ग्रामर हा स्टार्टिंग पॉईंट नाही आहे. ग्रामर हा पॉलिशिंग पॉईंट आहे. ठीक आहे? पहा, आपण आता व्याकरणाचा अभ्यास न करता आपण जे काही शब्द बोलतो ते ग्रॅमॅटिकली करेक्ट बोलतो. मग ते सेन्स ऑफ करेक्टनेस ज्यावेळेस तुमचं डेव्हलप होईल ना, तर त्यावेळेस तुम्ही सुद्धा ग्रॅमॅटिकली करेक्ट बोलत राहणार. जसं आपण मराठीत बोलतो तसं आपण हिंदीत बोलतो आणि तसंच आपण इंग्रजीमध्ये देखील बोलू शकता. ग्रामर जे आहे ना, तर ते ऑटोमॅटिकली इम्प्रूव्ह होतं. ठीक आहे? एक एक्झाम्पल बघा. एक छोटा मुलगा आहे, आय गोड टू स्कूल असं बोलतो. GOED, गोड टू स्कूल बोलतो. ग्रामरनुसार ते काय आहे? चुकीचं आहे, पण तरी आपण त्याला अप्रिशिएट करतो. का? कारण तो कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न करत आहे आणि हळूहळू तो काय करतो? करेक्ट फॉर्म जो आहे ना, तर तो शिकतो. आय वेंट टू द स्कूल. ठीक आहे? असं नंतर तो शिकायला जातो. ठीक आहे? आपण सगळं काही आईच्या पोटातून शिकून आलेलो नाही आहे. इथंच आपल्याला शिकायचं आहे, ट्रायल अँड एररमध्ये. आणि आपण स्विमिंग जरी शिकलो असेल ना, तर ते असेच शिकलेलं आहे की अगोदर छोट्या पाण्यात, नंतर मोठ्या, नंतर मग या पाण्यामध्ये. इंग्रजी देखील असंच आहे. तुम्ही प्रयत्न करत नाही आहे, यानंतर तुम्हाला प्रयत्न करायचा. ग्रामरची भीती काढून टाकायची. कॉन्फिडन्स जो आहे ना, तो कॉन्फिडन्स कसा बिल्ड करायचा हळूहळू तुम्हाला सांगण्याचा आहे. आणि व्याकरणाचा आजपासून बिलकुल अभ्यास करायचा नाही. पहिला रूल जो आहे यावरती ऑलरेडी मी एक व्हिडिओ घेतलेला आहे आणि त्यामध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला व्याकरण बिलकुल शिकायचं गरज नाही. आता तुम्हाला वाटेल की मी व्याकरण नाही शिकलं तर कदाचित चुकीचा बोलेल, लोक असतील, म्हणून तुम्ही काय आहे की बोलतच नाही आणि त्यामुळे तुमची फ्लुएन्सी जी आहे ना, तर ती झिरो राहते. आता सोल्युशन काय आहे? सोल्युशन आहे इंग्लिश एक्सपोजर तुम्हाला मिळत आलं पाहिजे. इनपुट मिळालं तरच आउटपुट मिळतं, या युनिव्हर्सल ट्रूथवरती तुमचा विश्वास असेलच. जर काही इनपुट असेल तरच आउटपुट मिळतं. जर आपल्या कानाला जर तुमचं तसं रिअल ऑथेंटिक स्पोकन इंग्लिशचं इनपुट मिळालं तर आणि तरच तुम्हाला ते आउटपुट मिळेल. ठीक आहे? आता ही जी मेथड आहे, ही मेथड काय सांगते? लिसन, लिसन अँड लिसन.
Listening is the key to your English fluency. Not studying grammar rules, not memorizing grammar rules. These things will not work. Only listening, listening and listening. Speak more and think less. Okay? बोलायलाही सुरुवात करायची आहे, हळूहळू सुरुवात करायची आहे. रोज कमीत कमी तुम्हाला ना 15 ते 20 मिनिट जे आहे ना तर ते इंग्लिश ऐकायचं आहे. इंग्लिश मूवीज, पॉडकास्ट, यूट्यूब. ठीक आहे. आता इंग्लिश मूवीज किंवा इंग्लिश गाणे जे आहेत ना तर ते सुरुवातीला नका ऐकू. सिम्पल रिअल लहान मुलांच्या ज्या कार्टून असतात ना तर ते ऐका, कारण त्याच्यामध्ये जी इंग्लिश वापरलेली ना तर ती फार सोपी असते. तुम्ही न्यूजपेपरची इंग्लिश पहा. बरेचसे शिक्षक स्टुपिड हेड्स कॉलिंग देमसेल्व्स अन इंग्लिश टीचर ते सांगतात की सुरुवातीला तुम्ही इंग्लिश मूवीज, इंग्लिश गाणे आणि न्यूजपेपर वाचा. न्यूजपेपरमधली जी इंग्लिश आहे ना तर ती खूप हाय असते. त्यामध्ये इडियम्स, फ्रेजेस, व्होकॅब्युलरी वर्ड्स आपण रेअरली नॉर्मल कम्युनिकेशनमध्ये वापरत असतो, म्हणजे ते येतच नाही ते. ठीक आहे. तर त्यामुळे सध्या त्याच्यावरती जाऊ नका. फक्त लिसनिंग करा, ॲक्टिव्ह लिसनिंग करा. म्हणजे जे ऐकतात ना त्याला 70% तुम्हाला समजलं पाहिजे आणि त्याला रिपीट करायचं. यालाच म्हणतात शॅडोइंग. जर तुम्ही एखादं सेंटेन्स ऐकलं ना, आय एम गोइंग टू द मार्केट, ताबडतोब त्याला रिपीट करा, आय एम गोइंग टू द मार्केट. ठीक आहे. 10 वेळा रिपीट करा, मग स्वतःचं सेंटेन्स बना. आय एम गोइंग टू द कॉलेज, आय एम गोइंग टू द ऑफिस. ठीक आहे. ही रिअल लर्निंग आहे. ठीक आहे. आणि इथंच आपला जो कोर्स आहे तो देखील गेम चेंजर असणार आहे. ठीक आहे. आपण ठीक आहे, आता इथे विसरलोय का मी, 1च मिनिटामध्ये मी आपलं जे ट्रायल इंग्लिश स्पीकिंग कोर्स आहे, म्हणजे व्याकरणाचा, रूलचा कसलाही तुम्हाला काय म्हणता येईल की विचार करायला न लावता आपण इंग्रजीमध्ये कसं बोलू शकतो यावरती आपला हा ट्रायल इंग्लिश स्पीकिंग कोर्स आहे. ठीक आहे. यामध्ये तुम्हाला तुमचं ग्रामर, एन्व्हायरमेंट, तुम्हाला इंग्रजी न येण्यासाठी एन्व्हायरमेंट हा मुख्य प्रॉब्लेम आहे. एन्व्हायरमेंट, ट्रान्सलेशन होतं, ट्रान्सलेशनची हॅबिट आहे ती बंद करायची आहे. थिंकिंग इन इंग्लिश होत नाही, तुम्ही मराठीमध्ये विचार करता, अंडरस्टँडिंगचा गॅप आहे, प्रोनाऊन्सिएशनचा गॅप आहे. ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी ज्यात नंतर त्या आपल्या या ट्रायल कोर्समध्ये ज्यात नंतर त्या होतील, ज्यामध्ये हार्दिक्स IPL हा लेसन सेट तुम्हाला फ्री आहे. फक्त 49 रुपीजमध्ये आहे. आपलं ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकता. जर काही दिक्कत, डाऊट, कोरी परेशानी आली तर 7066-155-355 या नंबरवर रीच आउट करू शकता. ठीक आहे. चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मी थांबतो. फक्त इंग्रजी बोलण्यासाठी तुम्हाला तर व्याकरण थांबवायचं आहे आणि रिअल ऑथेंटिक स्पोकन इंग्लिश मटेरियल तुम्हाला फक्त काय करायचं आहे, लिसन करायचं आहे. इंग्लिश मटेरियल तुम्हाला असं कुठं मिळेल ज्यांनी तुमची इंग्रजी बोलण्याची स्पीड जास्त येईल. आपला कोर्स आहे 49 रुपीजमध्ये. ट्राय करा. अँड दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ. आय विल सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन, राम राम, बाय बाय.